तर आता पाकिस्तानला चीनची मदत मिळतेय हे ओपन सिक्रेट आहे, ते लपून राहिलेलं नाहीये। मात्र पाकिस्तानला चीनकडून मिळालेली 5 शस्त्र आतापर्यंत फेल गेली आहेत। ही शस्त्र अक्षरशः फुसकी ठरली आहेत। फुसक्या चीनी मालावर पाकिस्तान सध्या फुशारक्या मारतोय। टार्गेट गाठण्याआधीच चीनी क्षेपणास्त्र नष्ट करण्यात आली। क्रूझ क्षेपणास्त्रांचा अयशस्वी वापर पाकिस्तानकडून झाला। बघूयात पाकिस्ताननं चीनची नेमकी कोणती शस्त्र आणि क्षेपणास्त्र वापरली आहेत। तर आपण बघतोय PL-15E हे क्षेपणास्त्र फेल गेलंय। टार्गेट आधीच ते हवेत नष्ट झालं। होशियारपूरमध्ये PL-15 क्षेपणास्त्र आढळलं। F-17 विमानानं PL-15 क्षेपणास्त्र डागलं, स्फोट झालेलाच नाही। पाकिस्तानची HQ हवाई संरक्षण प्रणाली सुद्धा निष्प्रभ ठरली आहे। भारतानं HQ-9B हवाई संरक्षण प्रणालीचा नाश केलाय। F-17 लढाऊ विमानं भारतीय हवाई दलानं पाडली आहेत। पाकिस्तानच्या क्रूझ क्षेपणास्त्रांचा अयशस्वी वापर झालाय। होशियारपूरमध्ये PL-15E या क्रूझ क्षेपणास्त्राचा वापर झाला। पाकिस्तानला चीनकडून मिळालेली अत्याधुनिक शस्त्र मात्र फुसकी ठरली, फेल गेली। त्यामुळे चीन बनावटीच्या शस्त्रांवर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय। PL-15E हे क्षेपणास्त्र कसं फेल गेलं, टार्गेट आधीच हवेत कसं नष्ट झालं ते आपण बघितलं। पाकवरचा हा वज्राघात आहे। F-17 विमानानं PL-15 क्षेपणास्त्र डागलं, त्याचा स्फोट झालाच नाही। पाकिस्तानची HQ हवाई संरक्षण प्रणाली सुद्धा निष्प्रभ ठरली आहे। भारतानं HQ-9B ही हवाई संरक्षण प्रणाली तिला संपूर्णतः नष्ट केलाय। F-17 ही लढाऊ विमानं सुद्धा भारतीय हवाई दलानं पाडलेली आहेत। तर पाकिस्तानच्या क्रूझ क्षेपणास्त्रांचा अयशस्वी वापर त्यांच्याकडून होताना दिसला। होशियारपूरमध्ये सुद्धा PL-15E या क्रूझ क्षेपणास्त्राचे अवशेष सापडले। त्यामुळे पाकिस्तानला चीनकडून मिळालेली शस्त्र ही फेल गेली आहेत, फुसकी ठरली आहेत। चीनी बनावटीच्या शस्त्रांवर पाकिस्तानच आता प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय।